नमस्कार मुलांनो, आज आपण एक मजेशीर आणि बोध कथा ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे वाघ आला वाघ. एके गावात कुणाल नावाचा खट्याळ मुलगा राहत होता. त्याला खोड्या काढायला खूप आवडायचं. एक दिवस कुणाल टेकडीवर उभा राहून जोरात ओरडला, वाघ आला वाघ आला. गावकरी घाबरले. कुणी काठी घेतली, कुणी फावडा, सगळे धावत आले, पण वाघ कुठेच नव्हता. कुणाल जोराजोरात हसू लागला, हा 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 हा. दुसऱ्या दिवशीही कुणालने तेच केलं. पुन्हा ओरडला, वाघ आला वाघ आला. गावकरी पुन्हा धावले, पण वाघ नव्हताच. यावेळी गावकरी मात्र खूप रागावले. ते म्हणाले, कुणाल खोटं बोलतोय, आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवणंच बंद केलं. काही दिवसांनी खरोखरच जंगलातून वाघ आला. कुणाल खूप घाबरला. तो रडत ओरडला, वाघ आला वाचवा वाचवा. पण यावेळी मात्र कोणीच आलं नाही. थोड्याच वेळात गावकऱ्यांना तो वाघ दिसला. ते धावत आले आणि त्यांनी कुणालला वाचवलं. कुणालला खूप पश्चाताप झाला. तो म्हणाला, मला माफ करा, माझी चूक झाली. मी पुन्हा आता कधीच खोटं बोलणार नाही. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? खोटे बोलण्याने विश्वास पूर्णपणे निघून जातो. नेहमी खरं बोलावे. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही गोष्ट? आवडली असेल तर स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.